म्हणते ह्या फंडातून पैसे नाही, त्या फंडातून पैसे नाही, आदिवासी उपयोजनातला पैसा तुम्ही इतरच घालवता, तो नको तिकडे वळवता, लाडक्या बहिणीला तिकडे पसरवता, आणि तो आदिवासीचा पैसा जर आदिवासी लोकांसाठी उपयोग केला तर काय फरक पडणार आहे? म्हणजे प्रशासन तुम्हाला प्रशासन फक्त दिशाभूल करायच्या मागे फक्त प्रशासन. नाही, गेल्या वर्षी पण ते सांगितलं ना की आता आलंय सगळं होईल, तुमचं प्लॉटिंग सगळं आता होणार आहे याच वर्षी. गेल्या वर्षी झालं नाही, आता ह्या वर्षी पण असंच सांगितलं आम्हाला त्या दिवशी का म्हणले का आता ह्या वर्षी असं होणार नाही, आपण दिवाळीमध्ये लगेच काम चालू करणार आहे. त्या वेळेला लोक ऐकून घेणार नाही, लोक आक्रमण झालेले आहेत. पुढच्या वर्षी अशा कुठल्याही याला म्हणजे शासनाच्या गुला थापाला बळी पाळणार नाही. भले उद्या काही जरी दुसऱ्या माळींसारखी जरी माळीन गडली तरी चालेल, पण लोकांतून जागा सोडणार नाही. हे शासनाला मी आजही विनंती करतो. बघू लोक तर आता असेच म्हणायला लागलेत, जाऊ दे आता आमच्या जीवनाने आम्ही जाणार आहे, आता काय पर्याय नाही त्याला. आता एवढे 14 वर्ष आम्हाला असं याच्यामध्ये ठेवलेले, मग आता असंही गेले जमे ना तसंही गेले जमे, येऊ द्या पाऊस जाऊ दे एकदाच, असंच लोकांचं म्हणणं आहे. आता काय करणार आता आम्ही, सांगा तुम्ही. आमच्या तर काही चुका नाही, आम्ही प्रशासनाला वारंवार तर सांगितलेलंच आहे का साहेब तुम्ही असं करा तसं करा, हे करा ते करा. फक्त आमचं म्हणणं आहे पुनर्वसन व्हायला पाहिजे लवकरात लवकर. लोकांची पावसाळा येता कामा नाही एवढी आमची मागणी आहे. आता मला सांगा साहेब, त्या उंडवाडीची 2 घरं ही आहेत, लोक एवढे इकडे खाली आलेली आहेत, पासरवाडी सोडून इकडे माळीम फाट्यावर आलेली आहेत. उद्या समजायचं घरामध्ये काहींच्या शेळ्या आहेत, कोणाच्या कोंबड्या आहेत, काहीची बकरी आहेत, कोणाची जनावरे आहेत, हिरडा आहेत, वर्षाचं उत्पन्नाचं साधन आहे वर्षाचा हिरड्याचा. बाजारात घातला 500 रुपयाचा, 10 किलो घातला 500 रुपये आले, तेवढा आठवड्याचा बाजार सुटतो. आणि ते जर चोरीस गेले तर त्याला जबाबदार कोण आहे? हा पण प्रश्न आहे मेन महत्वाचा. याचं भरपाई कोण देणार? ह्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे भरपूर. हो, मग आता ते असंच म्हणावं लागेल. ते आश्वासन देत राहिले ना, आता करू, ह्या वर्षी करू, त्या वर्षी शासनाचे आश्वासन आम्ही नाही कुठे आश्वासन देत राहिले म्हणून. आता गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी सांगितलं ना की आता होणार आहे पुढच्या वर्षी म्हणून. आता जर नाही झालं तर आम्हाला शेवटी पर्याय तोच आहे शेवटी. आम्ही ती जागा सोडणार नाही पुढच्या वेळेला. हे आमचं म्हणजे आता आम्ही 14 वर्षे ऐकत आलेले, परंतु इथून पुढच्या भविष्यामध्ये जर पुढच्या वर्षी हाच पाऊस आणि ती जागा जर सोडायची वेळ नाही आली तर आम्ही ती जागा काय परत सोडणार नाही. पाऊस किती हो, किती शासनाने जबाबदारी पण टाकू द्या, पण आम्ही ती जागा सोडणार नाही. आजी काय म्हणणे तुमचं, तुम्ही बोला. हे तर हातात पकडायचं. वयाच पाहिजे ती घरा पुण्य रोशन वयाच पाहिजे. पोवर बसायचं आम्ही. दरवर्षी तुम्हाला असं खाली आणलं जातं. हा, मग किती दिवस यायचं आम्ही खाली, आमची जनावर टाकून आम्ही येतोय ना. काय गेला हरवला फिटला तर कोण आम्ही जबाबदारी घेणार आमची? गेल्या वर्षी सांगितलं होतं ना, गेल्या वर्षी होणार म्हणून. हा, मग असेच पशवीत आता फक्त येत्यात पावसाळ्यापुरती जात्यात फिरून. हा, फिरती नाही ती येऊन. बोला आजी बोला. आमची फसवणूक चालली, आमची फसवणूक करू नका. प्रत्येक वर्षी फसी त्यात आमची गोरा ढोरा पोरा लेकरा सगळी तिकडे. आता किती दिवस येणार आम्ही? जबाबदार तुम्ही घ्या. पाऊस आला की खाली बोलवायचं, पुन्हा 4 दिवसांनी वरती सोडायचं. हा, 4 दिवसांनी वर सोडायचा, परत खाली बोलवायचा. किती दिवस घरात उंडवाडी म्हणून ती पण घ्या. आम्हाला फुले म्हणून आम्ही पळतोय ना. तो फुल नसता तर मग घराच्या वर या वर्षी खराळा आलाय, 2-3च घर आहेत उंडवाडी. ती गुरा घेऊन कसं गुरा कुठं जायची? पोरा पाठी 4 वाजता पोराने बाहेर काढल्या. त्या मोठ्या पावसाच्या दिवशी किती पळापळ झाली पोरा घेऊन. रात्री 4 वाजता पोरा घराच्या बाहेर काढल्या. ते नाही शासनाला दिसत का? मतदान आला का आम्हाला मता द्या, आम्हाला पुढं करा, आम्हाला असं करा, आम्हाला तसा करा. तुमची निवडणूक करून द्यायची, चांगली निवडून आणायचं ना. आम्ही तसाच बसायचं सांदिला. बरेच वर्षापासून हे सगळं व्हायला पाहिजे होतं आधीच. पण ते पुनर्वसन झालाच पाहिजे, घ्याच पाहिजे, झालाच पाहिजे. हा, ह्या झालाच पाहिजे. दुसऱ्या बारना मतदान द्यायला आलं ना तर हाणल्याशिवाय राहणार ना आम्ही. फक्त जे आमच्या दारात येईल त्याला. हे झालं ना, पूर्ण झालंच पाहिजे. पुनर्वसन झालं पाहिजे, दुसरं काय नाही. झालाच पाहिजे. अहो जीव मुठीत घेऊन आम्ही
जात आहे. आमचं झालंच पाहिजे पुनर्वसन. आम्ही जीव मुठीत धरून पाऊस चालला का आम्ही पुनर्वसन झालंच पाहिजे आमचं. आम्ही जीव मुठीत धरून पावसामध्ये हे करतो. एवढे झालं पाहिजे. दुसरं काय सरकारला काही हे नाही विनंती त्यांना. एवढं झालं पाहिजे. फसवणूक आमची करू नका. आमचं घर पडून गेलाय पूर्ण. आम्ही राहणार कुठं? हा, प्रत्येक वर्षी फसवणूक करतो. आणि आम्ही जायचं कुठं रोज कार्य प्रत्येक टायमाला खाली फाट्यावर यायचं परत वरती जायचं. गुराढोरं कोंबड्या दाणं धुणं आमच्या घरामध्ये असतं. आम्ही टाकून खाली येतो. पावसाळा आला का तुम्ही येतात आणि उन्हाळा आला का परत येऊन बघती नाही. शासनाने लवकर आमचा हे करावा पुनर्वसन करावा. आणि याच वर्षी झाला पाहिजे. उन्हाळा आता भाद्रपद महिन्यामध्ये त्याची सगळं हे करायला पाहिजे. सपाट करून घरा बांधायला सुरुवात केली पाहिजे. आम्ही हे किती वर्ष आता 14 वर्ष चाललंय ना. ती पण आमचं घर पूर्ण पडून गेलेलं आहे. खाली माळीन दुर्घटना घडली तेव्हापासून शासनाने अतिदुर्गम भागामध्ये आपल्या ह्या काही दुर्घटित होणाऱ्या ज्या गावं आहेत त्यांची त्यांनी 16-17ला यादी केली, 15-16ला यादी केली. त्यामध्ये पसारवाडी, माळींची पसारवाडी, त्यानंतर पोखरीची मला वाटतं भेंडारवाडी, फुलावड्याची कोणची वाडी भगतवाडी आणि काळवाडी अशा जवळजवळ ह्या म्हणजे दुर्घटनाग्रस्त जाग्यांची शासनाने 2016पासून पाहणी केली. त्यानंतर शासनाने प्रत्यक्ष जाऊन ते गावकऱ्यांच्या सर्व समस्या समजावून घेतल्या. त्यानंतर शासनाने प्रस्ताव तयार केला की ह्या गावांचं या वाड्यांचं पुनर्वसन करणं फार जरुरीचं आहे. परंतु आज 11 वर्ष होऊन गेली तरी शासनाने ज्या ज्या योजना कागदपत्र आमच्याकडे मागितली, जी पूर्तता करायची होती त्यांना ती सर्व पूर्तता करूनसुद्धा आज ही परिस्थिती आलेली आहे की लोकांना वर जा खाली या, वर जा खाली या अशा पावसाळ्यामध्ये ज्या घटना घडतात ह्या कधी थांबणार. तरी शासनाला विनंती आहे की तुम्ही जर 11 वर्ष शेतकऱ्या जमीन ताब्यात घेऊन पैसे पण त्यांना पेमेंट केलेले आहे परंतु अजूनही सपाटीकरणाचं काम झालेलं नाही. असं हे किती दिवस चालणार आहे. आणि ह्या लोकांची अडचण आता माळीन ते पसरवाडी जवळजवळ 3 किलोमीटर 4 किलोमीटर अंतर आहे. त्या लोकांना रोज संध्याकाळी येणं, रोज सकाळी उठून वर जाणं, त्यांची जनावरं वगैरे सगळी घरात असतात, त्यांची घरामध्ये सगळं सामान असतं. उद्या चोऱ्या माऱ्या झाल्या किंवा एखाद्या रड कोसळून सामान जर दडपलं गेलं त्याची भरपाई कोण करून देणार. या सर्व गोष्टीचा बाबीचा विचार करूनसुद्धा शासनाने त्वरित दुर्लक्ष न करता पुढील वर्षात कुठल्याही परिस्थितीमध्ये पुनर्वसन हे झालंच पाहिजे अशी सर्व ग्रामस्थांची विनंती आहे. प्रशासनाकडून दरवर्षी सांगितलं जातं आणि प्रशासनाकडे दरवर्षी आम्ही प्रत्येक म्हणजे 4-6 महिन्यांनी सगळे प्रस्ताव वगैरे त्यांच्याकडे दिलेले आहेत. प्रशासन सांगते आज करू उद्या करू परंतु अद्यापर्यंत कुठलीच व्यवस्था केलेली नाही. तरी हे शासन कधी करणार अशी आम्हाला शासनाने शाश्वती द्यावी आणि आमची जे आता हालापेष्ट आहे ते त्यांनी दूर करावे अशी आमची विनंती आहे. आता किती लोक असतील इथे साधारणपणे? आता जवळजवळ 35 लोक असतील. आणि त्याच्यामध्ये एक उंडेवाडी सुद्धा याच्यामध्ये म्हणजे ती दुर्गम भागामध्ये साहेब काय झालं ते वाढलं ते डोंगर खसळायची म्हणजे अवस्था आहे. तर ते आता आपण इथं म्हणजे शाळेवरती शिफ्ट केली. तर ते वाढीचा काहीतरी विचार करावा अशी मी विनंती करतो. नाही पण दरवर्षी जर असा प्रकार होत असतील साहेब की दरवर्षी पावसाळ्यामध्ये यांना खाली घेऊन यायचं, 4-6 दिवस व्यवस्था करायची आणि त्यानंतर मग पुन्हा लक्ष द्यायचं नाही, अशा काही चर्चा ग्रामस्थ करतायत. हो, आजच्या लोकांमध्ये संभ्रम तसंच आहे. शासन आता 11 वर्षे फसवत चाललं आहे. त्यामुळे ह्या वेळेला नक्की करतील या कशावरून. तरी शासनाने जी आदिवासी लोकांची दिशाभूल चालवली ही दूर करावी ना. अनेक वर्षापासून अगदी जून महिन्यामध्ये जेव्हा पाऊस पडतो जुलैच्या सुरुवातीला दरवर्षी गेल्याही वर्षी हाच प्रकार होता, पलीकडल्या वर्षी तेच होतं, याही वर्षी तेच झालं. तर इतक्या वर्षी लोकांनी सहन कसं करायचंय? आता तेच आहे ना. आता लोक कोणी जास्त करून नंतर लक्ष देत नाही. तत्काळ लक्ष द्यावा आणि शासनाने त्वरित पुनर्वसन करावं. होणारी गैरसमज जे आहे ही दूर करावी शासनाने, हीच लोकांची मागणी आहे. अवश्य काय वाटतं काय व्हायला पाहिजे? आता आम्ही म्हणतो पाऊस जर उघडला ना आता ह्या लोकांनी लगेच मसनी आणून सपाटीकरण जागा सप्लाय करून घ्यायला पाहिजे. आणि बाडियामध्ये पाऊस उघडतो भाद्रपद महिन्यात तेव्हा लगेच घराची कामं चालू करा. म्हणजे थोड्या गेल्या 14 वर्षापासून हेच चालू आहे ना. सांगतायत की तुमचं आता होणार आहे, मग होत नाही ना, मग काय करायला पाहिजे सांगा. आता काय तुम्हाला कसं वाटतंय दरवर्षी तुम्हाला खाली घेऊन यायचं, 4-6 दिवस व्हायचं? चालू होतच ना आमचं. बोल ना, सांग ना काहीतरी. मुलांची शाळा असेल, घरात सामान असेल, कसं शाळा गेल्यावर सांग ना मला पोरांनी लोकांनी काय झालं मुलांनी आपल्या ग्रामस्थांनी काय केलं ज्यांना हे भीतीपोटी काही मुलांना बाहेर गावी जावा लागला.
त्या सहकुटुंबाला त्या ठिकाणी तिथं स्थलांतरित झाले. स्थलांतर व्हायला लागलं. कारण शाळा बंद, ती मुलं गेल्यानंतर आमची शाळा बंद पडायची वेळ आलेली. अंगणवाडीची मुलं तसे लहान लहान मुलं तिथं थांबवणं धोकादायकच आहे ना. तर जी ज्या कुटुंबांनी आता भीतीपोटी बाहेर अशी 4-5 कुटुंब बाहेर स्थलांतर झालेली आता. भीतीने हो, ह्या भीतीपोटी. नाही, मी तर प्रशासनाला असं आवाहन करीन साहेब, काय माहिती आहे का, हे वारंवार आहे ना दरवर्षी खाली आणणे वर नेणे, हे तर आहे ना लोकांचा इतका हे झालेला मनस्ताप झालेला आहे ना, तर सांगू शकत नाही लोक. कारण की दरवर्षी आहे ना आम्ही प्रशासनाला प्रत्येक टायमाला पत्रव्यवहार केलेले आहेत, वारंवार आम्ही सर्व काही केलेलं आहे. आमच्याकडून एकही अडचण राहिलेली नाही. आम्ही जे आमच्या ज्यांनी होते सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ मंडळी, आम्ही वारंवार जाऊन भेटलेलो आहे, अधिकाऱ्यांना भेटलेलो आहे, पूर्णपणे भेटलेलो आहे. त्यांनी आम्हाला अशी उत्तर दिले, 15 दिवसात बघू, 20 दिवसात करू, आता सपाटीकरण करून शेअर्स फंडातून निधी मंजूर होणार आहे, अशीच आम्हाला उत्तरे भेटलेली. आम्ही आहे शेअर्स फंडाची वाट बघतोय, आज पैसे पडतील, उद्या पैसे पडतील, पण अद्याप एकही रुपये अजूनपर्यंत आम्हाला सांगितलं नाही का बुवा आज शेअर्स फंडातले पैसे पडलेले. आता त्या दिवशी पासरवाडीला एक मिटिंग झाली, त्या मिटिंगमध्ये बुडे मॅडम ते म्हणले का बुवा शेअर्स फंडाचे आता पैसे पडलेले आहेत, आता ह्यावेळेस ह्या टायमाला आम्ही असं काही चुका करणार नाही. नाही, पण पावसाळा आला की ते सांगतायत की होणार आहे म्हणून. हो हो, मग तीच अडचण आहे लोकांची. फक्त कालच्या गेल्या वर्षी सुद्धा तुम्हाला आठवत असेल त्यांनी हेच आश्वासन दिलं होतं की पुढच्या वर्षी कुठल्याही हालतमध्ये आपण ते पूर्ण करणार आहोत, बोलले होते ना. बोलले होते. आता कालच्या अतिवृष्टी पावसामुळे साहेब, कालच्या अतिवृष्टी पावसामुळे एक घर डायरेक्ट खाली कोसळून पडलेली. जर त्या घरामध्ये जर माणसं जर असती तर तिथं ती जागीच दडपून गेली असती. पण ते अगोदर एक दिवस त्यांना घराच्या बाहेर काढलं म्हणून ते कसं तरी ते वाचली. तर ते घर आज रोजी पहिले त्याचा पंचनामा करणं गरजेचं आहे. त्या घराचा ते घर आज ते कालच्या पावसामध्ये पडलेले ते घर. नाही, पंचनामे तर होतीलच समजा, तो विषयच नाही. पण आमचं म्हणणं आहे साहेब, हे थांबायला पाहिजे कुठेतरी. काय लोकांमध्ये